मंडळी, बारामती विमानतळाजवळ भीषण अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं. त्यांच्या निधनानं राज्याला मोठा धक्का बसलाय. या विमान अपघातावर मतमतांतर व्यक्त झाली. अनेकांनी हा घातपात असल्याचा आरोप केला. काहींनी या प्रकरणी चौकशीची मागणी केली. या विमान अपघात प्रकरणी तांत्रिक बाबी तपासण्यात येत आहेतच. केंद्रीय हवाई उड्डाण मंत्रालयानं तपास देखील सुरू केलाय. या संदर्भात अजून एक महत्त्वाची माहिती समोर येतेय. लोकांच्या मनातला संशय दूर व्हावा यासाठी सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. या प्रकरणाची गुन्हे अन्वेषण विभागाकडून म्हणजेच सीआयडीकडून चौकशी करण्यात येते. अजितदादांच्या जाण्यानं राजकीय पटलावर एक अभूतपूर्व अशी पोकळी तयार झाली आहे. ही पोकळी कधीच भरून निघू शकत नाही. त्यांच्या या अपघातात सीआयडी चौकशीसोबतच अजून बऱ्याच अपडेट्स समोर येत आहेत. याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ. मंडळी, अजितदादा यांच्या विमानाचा जो भीषण अपघात झालाय याबाबत अनेकांनी संशय व्यक्त केलाय. अनेक पायलट क्षेत्रातील व्यक्तींनी यावर स्वतःची मतं व्यक्त केली आहेत. त्याचबरोबर अनेक टेक्निकल बाबी देखील समोर आल्या आहेत. या संदर्भातलं सीसीटीव्ही फुटेजचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर बराच व्हायरल होतोय, ज्यामध्ये या विमानाचा स्फोट कशा प्रकारे झाला हे स्पष्टपणे दिसतंय. बारामती विमानतळावर कमी दृश्यमानता होती म्हणून अपघात झाल्याचं अनेक जण सांगत आहेत. पण मग इतक्या दूरवर असणाऱ्या सीसीटीव्हीमध्ये विमान गिरटा घालताना स्पष्ट दिसत होतं. जर तिथे धुक्याचं वातावरण असेल तर सीसीटीव्हीमध्ये तितक्या दुरून हे स्पष्ट कसं दिसतंय, असा सवाल उद्धव ठाकरे, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला. या अपघाताची चौकशी झालीच पाहिजे, पण सत्ताधाऱ्यांमधल्या एकाही नेत्यानं यावर ठामपणे का मत व्यक्त केलं नाही. अजितदादांच्या पक्षातील ज्येष्ठ प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ किंवा देवली पळसे पाटील यांनी मौन का बाळगलं, असा सवाल देखील सुषमा अंधारे यांनी विचारला. तर दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतले नेते का बोलत नाहीत, असाही सवाल त्यांनी केला. फक्त सुषमा अंधारेच नाही तर ममता बॅनर्जी यांनी देखील या अपघातावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत घातपाताचा संशय व्यक्त केला. एकूणच हा अपघात नसून घातपात असल्याचं बऱ्याच गोष्टींमुळे आता बोललं जात आहे किंवा अनेक जण त्यावर शंका व्यक्त करतायत. त्यामुळे आता या विमान अपघात प्रकरणी मतमतांतर होत असल्यामुळे सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. या विमान अपघाताचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता विविध कोणातून या अपघाताची चौकशी होईल आणि तथ्य लवकरच समोर येईल. तसंच लोकांच्या मनातल्या शंकाही दूर होतील. ही तांत्रिक चूक होती की पायलटची चूक होती किंवा हा घातपात होता का, या सगळ्याच गोष्टींची डिटेल्ड माहिती आपल्याला यातून समजेल. मंडळी, अजितदादा एक स्पष्ट वक्ता, परखड मत मांडणारे, चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणणारे नेते म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या जाण्यानं समर्थकांबरोबरच त्यांच्या विरोधकांचं देखील डोळ्यात पाणी आपण पाहिलं. बातम्यांच्या माध्यमातून लोकांचा आक्रोश आपण पाहिला. मात्र त्यांच्या निधनाचा धक्का सहन न झाल्यामुळे राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाराचा मृत्यू झालाय. अजित पवारांचे कट्टर समर्थक आणि पदाधिकारी सुदाम बोडके यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. मिळालेल्या माहितीनुसार अजितदादांच्या निधनाची बातमी ऐकून सुदाम बोडके यांना मोठा धक्का बसला होता. ते खूप अस्वस्थ होते. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील ढकांबे गावातली घटना आहे. सुदाम बोडके हे 63 वर्षाचे होते. ते आपल्या एका मित्राच्या दशक्रिया विधीसाठी गेले होते. तिथून परत येत असताना त्यांना अजित पवार यांच्या निधनाची बातमी कळाली. ही बातमी समजताच त्यांच्या छातीत दुखायला लागलं आणि ते अस्वस्थ झाले. प्रकृती खालावत असल्यामुळे सुदाम बोडक्यांनी तातडीने नाशिकमधल्या हॉस्पिटलमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. हे स्वतःच्या गाडीने हॉस्पिटलकडे निघाले. मात्र हॉस्पिटलच्या पायऱ्या चढत असताना त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि याच्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुदाम बोडके हे अजितदादांचे कट्टर कार्यकर्ते आणि चाहते म्हणून संपूर्ण परिसरात परिचित होते. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार ढकांबे गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली शाखा सुदाम बोडके यांनी सुरू केली होती. त्यांच्या निधनानं राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातूनही हळहळ व्यक्त केली जाते. अजितदादा यांच्या निधनानंतर आता अजून एक अपडेट मोठी समोर येते. महापालिका निवडणुकासुद्धा अजित पवार आणि काका शरद पवार या दोन्ही पक्ष एकत्रित लढण्याचा निर्णय घेतलाय. मात्र त्यांना म्हणावं तसं यश महापालिका निवडणुकीत मिळालेलं नाही. त्यामुळे अजित पवार यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी कंबर कसलेली होती. 28 जानेवारी रोजी अजित पवार यांच्या तब्बल 4 सभा बारामतीत होत्या. मात्र त्यापूर्वीच त्यांचा अपघात झाला. आता अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत मोठा निर्णय घेतलाय. राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचा प्रचार थांबवलाय. ना प्रचार, ना सभा, ना रोड शो केले जातील. फक्त मतदारांना पत्रकं वाटून प्रचार करण्याचा निर्णय आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेण्यात आला आहे. याशिवाय अजितदादांच्या विमान अपघाताबाबत अजून एक धक्कादायक खुलासा समोर आलाय. ज्या विमानानं अजितदादांचा बळी घेतला त्या विमानाचा सारथ्य करण्यासाठी कॅप्टन सुमित कपूर यांची नियुक्ती करण्यात आलीच नव्हती, अशी धक्कादायक माहिती आता समोर येतेय.
अजित पवार यांचं विमान हे दुसराच पायलट चालवणार होता. कंपनीने बारामती उड्डाणासाठी दुसऱ्या वैमानिकाची निवड केलेली होती. मात्र तो वैमानिक विमानतळावर मुंबई वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे त्याला उशीर होत होता. अजित पवार यांच्यासारख्या वक्तशीर आणि मोठ्या नेत्याला नियोजित प्रचारसभांना पोहोचायचं असल्यामुळे कंपनीने कॅप्टन सुमित कपूर यांच्यावर ही जबाबदारी सोपवली. 15,000 तासांपेक्षा अधिक उड्डाणांचा दांडगा अनुभव असणारे सुमित कपूर या क्षेत्रातली दिग्गज मानले जात होते. मात्र त्यांना देखील या अपघातात आपला जीव गमवावा लागला. याबाबतची माहिती सुमित कपूर यांचे मित्र GS ग्रोवर यांनी दिली आहे. अशा प्रकारे ऐनवेळी अजित पवार यांचा विमानाचा पायलट बदलण्यात आल्यामुळे शंका उपस्थित केल्या जात आहेत. या बाबतीतली अजून एक अपडेट म्हणजे या विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या को पायलट शांभवी पाठक यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. मंडळी, खरंच ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे की फक्त महिला असल्यामुळे त्यांना या पद्धतीने ट्रोल केलं जात आहे. आणि अशा व्यक्तीला, ज्या व्यक्तीनं स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर इथपर्यंतचा प्रवास केला आणि आपलं कर्तव्य बजावत असताना आज ऑन ड्युटी त्यांनी आपला जीव गमावलाय. मात्र अशा या धाडसी शांभवीला ट्रोल करणं समाजाच्या मानसिकतेवर प्रश्न उपस्थित करत आहे. मात्र यावर VSR एव्हिएशनचे वरिष्ठ अधिकारी K सिंग यांनी सांगितलं की विमान पूर्णपणे तांत्रिक स्थितीत होतं आणि त्याची नियमित देखभाल केली जात होती. त्याचबरोबर पायलट सुमित कपूर यांना 15,000 तास उड्डाणाचा अनुभव होता, तर को पायलट शांभवी पाठक देखील एक अनुभवी वैमानिक होत्या. त्यामुळे त्यांच्या या विधानावरून स्पष्ट होतं की कॉकपिटमधला क्रू हा पूर्णपणे प्रशिक्षित होता. याबाबत अजून एक अपडेट समोर येते, ती म्हणजे पायलट सुमित कपूर यांच्या आधीच्या रेकॉर्डबद्दल अनेक धक्कादायक खुलासे सध्या माध्यमात आलेल्या बातम्यांनुसार झाले आहेत. माध्यमात आलेल्या बातम्यांनुसार पायलट सुमित कपूर यांनी कॉकपिटमध्ये 15,000 तासांपेक्षा जास्त उड्डाण केलंय. त्यामुळे वैमानिक क्षेत्रात हे उड्डाणाचे तास सहजता, वरिष्ठता आणि विश्वासाचं प्रतीक मानलं जातं. परंतु आता माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार त्यांच्या कारकिर्दीला विमान वाहतूक सुरक्षा नियमांच्या गंभीर उल्लंघनामुळे गाळबोट लागलं होतं. नियोजित उड्डाणापूर्वी सुमित कपूर हे 2 वेळा मद्यपान करून आढळल्याचं उघडकीस आलंय. त्यानुसार नियमानुसार आता उड्डाण करण्यापूर्वी 1 थेंब दारू पिणं देखील धोकादायक ठरू शकतं. मात्र पायलट सुमित कपूर यांच्या रेकॉर्डमध्ये अशा 2 घटनांचा उल्लेख आहे ज्यामध्ये ते मद्यपान करून ड्युटीवर आले होते, अशी माहिती समोर येते. पायलट सुमित कपूर यांनी 13 मार्च 2010 मध्ये दिल्ली एअरपोर्टवर उड्डाण करण्यापूर्वी घेण्यात येणाऱ्या ब्रीथ अॅनालायझर टेस्टमध्ये मद्यपान केल्याचं आढळून आलं होतं. त्यावेळी ते दिल्ली ते बेंगलोर या फ्लाईटवर जाणार होते. मात्र त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. यानंतर दुसऱ्यांदा 7 एप्रिल 2017 मध्ये दिल्ली ते गुवाहाटी उड्डाण करण्यापूर्वी कपूर यांनी मद्यपान केल्याचं आढळून आलं होतं. यावेळी मात्र त्यांना 3 वर्षांच्या निलंबनाच्या कारवाईला सामोरं जावं लागलं होतं. 3 वर्षांसाठी निलंबन होणं ही वैमानिक क्षेत्रातली मोठी आणि कठोर शिक्षा मानली जाते. त्यामुळे आता त्यांच्यावरच्या या कारवाईचा उलगडा झाल्यामुळे याबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आलेत. त्याचबरोबर मंडळी, या अपघाताबद्दल अनेक शंका देखील उपस्थित केल्या जात आहेत आणि शंकांचं कोडं सोडवण्यासाठी CVR आणि FDR महत्त्वाचे आहेत. अशातच आता याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या विमानाचा कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर म्हणजेच CVR आणि फ्लाईट डेटा रेकॉर्डर म्हणजेच FDR असलेला ब्लॅक बॉक्स आता सापडलाय. ब्लॅक बॉक्स जप्त केल्यानंतर अपघाताचा तपास वेगाने सुरू असल्याचं नागरी उड्डयन मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. एअरक्राफ्ट इन्सिडेंट ब्युरो इथल्या 3 अधिकाऱ्यांचे पथक आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या मुंबई प्रादेशिक कार्यालयातील 3 अधिकाऱ्यांचे एक पथक बुधवारी अपघातस्थळी पोहोचलं आणि त्यांनी तपास सुरू केला. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार ब्लॅक बॉक्समधून डेटा काढण्यासाठी 2 ते 4 आठवडे लागू शकतात. कॉकपिटमध्ये काय झालं, 2 वैमानिकांमध्ये काय चर्चा झाली आणि ATCशी त्यांचा काय संवाद झाला, या सगळ्यातून आता अपघाताचं नेमकं कारण स्पष्ट होईल. एकूणच काय तर मंडळी, अजितदादा यांच्या निधनामुळे राज्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मग ती राजकीय क्षेत्रात असो किंवा सामाजिक क्षेत्रात. त्यांच्या जाण्यानं सगळेच हळहळ व्यक्त करतायत. हा नेमका अपघात होता की घातपात, याबाबत देखील शंका उपस्थित होत आहेत. त्यामुळे या प्रकरणांमध्ये रोज नवनवीन अपडेट्स येत आहेत. CIDच्या तपासामुळे आता नवीन खुलासे होण्याची शक्यता आहे. ब्लॅक बॉक्समध्ये नेमकं काय समोर येतं हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे. सुमित कपूर यांच्या ड्रंक हिस्ट्रीबद्दल माहिती मिळाल्यानं अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. याची उत्तरे पुढे समोर येतीलच. ऐनवेळी अजितदादांच्या विमानाचा पायलट बदलल्या गेल्यामुळे ज्या शंका उपस्थित होत आहेत त्याची अधिकृत उत्तरंही मिळतील. मात्र मंडळी, या सगळ्या शंकांबद्दल आणि आत्तापर्यंत आलेल्या अपडेट्सबद्दल तुम्हाला काय वाटतं, मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. सोबतच आपल्या गर्जना मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.